Let's start our 16th chapter, Garbage In and Garbage Out. In our day to day life, we throw different articles or garbage every day from our homes, school, shops, offices, such as grain, pulses, biscuits, oil purchased in shops, packed in plastic bags or tins. These wrapping materials goes out from our places as a garbage. Sometimes we buy things that are not rarely used and often thrown into a garbage. In fact, in our day to day life, we generate different types of garbage from our homes also. We generate so much garbage in our day to day activities. We throw groundnut shells in public places, in buses or trains. After eating different food materials, we throw away these materials. Also, after traveling, we throw the tickets also in a bus or a train, or some children sharpening their pencils just fun. It also makes a garbage. By mistake, when we spill the ink in our notebooks or our notebooks, we tear off the sheets of our notebook pages and thrown away. This also make a garbage. We throw the many domestic waste such as toys, old clothes, shoes, slippers. This makes the garbage. When we does not remove the garbage from our homes and surroundings, it will harmful to us and our society. The Safai Karmachari takes the garbage from our bins, but it is possible for us to be garbage to change into a something which is not harmful to us. We should be contribute towards this in this way. Children from different areas do the different project to reduce the garbage from our society. The Prime Minister of India also launched the Swachh Bharat mission to eradicate or to minimize the minimize the garbage. This aims the mission to create an open defecation free India by 26 October 2019. Safai Karmachari collect the garbage in trucks and take into a low-lying area is known as a landfill. Landfill is known as a low-lying area. आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये गार्बेज या शब्दाचा अर्थ होतो कचरा. आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण कित्येक तरी वस्तू आहेत ज्या आपल्याला नको असणाऱ्या, घरामधून, शाळेमधून, वेगवेगळ्या दुकानं आहेत, ऑफिसेस आहेत, या प्रत्येक भागामधून कचरा रोज तयार होत असतो आणि तो आपण आपल्या ज्या ठिकाणाहून तो बाहेर पडतो. उदाहरणार्थ धान्य आहे, डाळी आहेत, त्यांचं जे पाणी आहे किंवा बिस्किट्स आहेत, दूध आहे, आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो आणि त्याचे जे रॅपर्स असतात किंवा त्याचे जे मोठ्या प्रमाणामध्ये पॅकिंग मटेरियल असतं किंवा प्लास्टिकच्या बॅग्स असतात, छोट्या छोट्या कॅन्स असतात, ते सगळ्यांचं रूपांतर, त्या वस्तू सगळ्या वापरल्यानंतर त्याचं कचऱ्यामध्ये रूपांतर होतं. बऱ्याचदा असं होतं की आपण अशा असंख्य प्रकारच्या वस्तू घेतो आणि मग आपण कधीतरी त्याचा वापर करतो आणि नंतर मग त्या आपण सगळ्या वस्तू फेकून टाकतो डस्टबिनमध्ये आणि त्याचा सगळा नंतर कचरा बनतो. म्हणूनच कोणत्याही वस्तू घेताना सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये त्याचा कचरा होणार नाही किंवा ह्या कचऱ्याचं नंतर काय रूपांतर होतं किंवा त्याची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न निर्माण होतो, ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. आपण आपल्या घरामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी जे अशा गोष्टी करतो की ज्याच्याने कचऱ्यामध्ये रूपांतर होतं किंवा आपण ज्या काही सभोवताली पब्लिक प्लेसेस वापरतो, सार्वजनिक ठिकाणे आपण वापरतो, तिथे सुद्धा आपण कचरा आपण चुकीच्या वागण्यामुळे आपण कचरा जनरेट करतो किंवा तयार करतो. शेंगा खाऊन रस्त्यावर फेकणे किंवा पाण्याच्या बॉटल्स आहेत, रिकाम्या बिस्लरीच्या ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत रस्त्यावरती फेकणे, ड्रायफ्रूट्स खाऊन ते रस्त्यावरती फेकणे किंवा आपण जे चिप्सचे पॅकेट्स आहेत ते सुद्धा बऱ्याच वेळेस आपण
लक्षात येतं की त्या रस्त्यावर किंवा स्कूलमध्ये फेकणं किंवा स्कूल बसेसमध्ये फेकणं, अशा पद्धतीने ह्या चुकीच्या वागण्यामुळे ठिकठिकाणी हा जो कचरा किंवा आपल्या एरियामध्ये, आपल्या भागामध्ये आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी असा कचरा होतो. बऱ्याच मुलांना सवयी असतात की शाई जर पानावरती सांडली, ती पान फाडायचं आणि मग त्याचं नंतर कचऱ्यामध्ये रूपांतर होतं. त्याच पद्धतीने उगीचच काही मुलांना सवय असते की पेन्सिल शार्प करायचं आणि शार्प करण्याच्या नादामध्ये त्याचं रूपांतरसुद्धा कचऱ्यामध्ये रूपांतर होतं. आपल्या घरगुती वापरामध्ये आपण असंख्य प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, तुटलेल्या असतात, त्याचं रूपांतर कचऱ्यामध्ये, उदाहरणार्थ खेळणी असतात आपल्या घरामध्ये तुटलेली, जुने कपडे आहेत, शूज आहेत, स्लीपर आहेत, या सगळ्याचं रूपांतर कचऱ्यामध्ये होतं. आपल्या सभोवतालचा जर का हा कचरा, जर तो कचरा बाहेर पडलाच नाही किंवा जर कोणी तो उचललाच नाही, तर त्याचं काय रूपांतर होईल याचा आपण कधी विचारच करत नाही. या कचऱ्याचा असं रूपांतर, काही कचऱ्याचं तरी आपण असं रूपांतर करणं गरजेचं आहे की ज्याचं आपल्या पर्यावरणाला, त्याला हानिकारक होणार नाही. नाहीतर कारण ही जी कचऱ्याची साखळी आहे, तर कितीही जरी आपण त्याला कचऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा कचरा नष्ट होत नाही आणि किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो आपल्या समोर येतो. आणि ह्या सगळ्यांची उत्तरं ह्या चॅप्टरमधून आपण लक्षात घेणार आहोत की या कचऱ्याची नेमकी आपल्या घराघरामधून पडणारा जो कचरा आहे कुठे जातो ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. फक्त तो कचरा फेकून टाकतो किंवा कचरा करण्यामध्ये आपला सहभाग असतो. पण कधीच आपण हा विचार करत नाही की हा नेमका कचरा जर नंतर सफाई कर्मचारी हा कचरा घेऊन गेल्यानंतर त्याचं रूपांतर काय होते किंवा कुठे जातो, त्याची विल्हेवाट कशी लागते ह्याचा आपण कधी विचार करत नाही. आणि त्याचे पर्यावरणावर आणि किंवा आपल्या समाजावरती त्याचे काय दुष्परिणाम होतात ह्याचाही आपण विचार करत नाही. म्हणूनच प्रधानमंत्र्यांनी स्वच्छ भारत अभियान हे या अंतर्गत पूर्ण भारत स्वच्छ राहावा की याच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत गांधी जयंतीपासून. There are part of the garbage that can be reused or separate out from the one cannot be used, such as a garbage has both useful and non-useful components. These non-useful components separate out, then it is spread over a landfill, then covered with the layer of the soil. When the landfill is completely full, it usually covered into a park or a playground. For the next 20 years, no building were constructed on the surface of the landfill area. To deal with some useful components of the garbage, compost making areas also developed near the landfill. जो आता लँडफिल म्हणजेच अशी जी काही उताराची जागा निवडतात किंवा अशी जी काही खोल, शहरापासून दूरवर जी काही खोलगट जमीन असते त्याला म्हणतो लँडफिलचा एरिया. शहरामधून नेणारा किंवा गावागावामधून नेणारा कचरा त्या ठिकाणी जमा केला जातो. त्या कचऱ्यामधून उपयोगी असणारे जे घटक आहेत, कचऱ्यामध्ये असंख्य उपयोगी घटक असतात, काही त्याचा पुनर्वापर करू शकतात, असे उपयोगी येणारे घटक त्याच्यातून बाजूला केले जातात आणि मग जो उरलेला कचरा आहे त्या लो लाईंग एरियामध्ये म्हणजे खोलगट खड्ड्यामध्ये त्याच्यामध्ये टाकला जातो आणि परत त्याच्यावरती मातीचा लेअर टाकला जातो, परत अजून त्याच्यावरती कचरा टाकून परत मातीचा लेअर टाकला जातो. अशा पद्धतीने पूर्ण तो जो लँडफिलचा खोलगट भाग हा जेव्हा थरावर थर असा टाकून तयार केला जातो आणि मग नंतर त्याचं रूपांतर खेळाच्या मैदानाचं मध्ये रूपांतर केलं जातं किंवा एखाद्या बगीच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. पण त्याच्यावरती 20 वर्षापर्यंत कोणत्याही बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केल्या जात नाही, कारण तो जो काही त्याच्यामध्ये भर टाकलेली असते ती कचऱ्याची असते आणि त्याच्यावरती समजा जर का बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं तर ती कोलॅप्स होण्याची शक्यता असते. म्हणूनच या 20 वर्षांपर्यंत तो थर मजबूत होत नाही, म्हणून कुठल्याही बांधकामाची तिथे परमिशन दिली जात नाही. तर कुठलं तरी प्लेग्राऊंड किंवा त्याच्यावरती पार्क किंवा एखादं गार्डन त्याच्यावरती निर्मिती केली जाते. आणि अशा पद्धतीने ह्या कचऱ्यामधून विविध स्वरूपाची जी खतं सुद्धा निर्मिती केली जाते ह्या ज्या काही वेस्ट मटेरियल आहे. वी कॅन यूज और वी कॅन मेक द डिफरंट टाइप्स ऑफ कंपोस्ट फ्रॉम द हिप्स ऑफ द गार्बेज. To make the different types of natural compost, take some vegetable peels, eggshell, waste food materials, tea leaves, dry leaves and papers.
newspapers and dump into a soil. Then we see that after few days compost is made. Then take another activity. Dump some piece of the clothes, polythenes, bags, broken glass, aluminum wrappers, nails, old shoes and broken toys and cover with the soil. And after see some days these materials does not decompose into the soil. Then we can understand some materials decompose completely into a soil and make it manure naturally by the microorganisms. But some materials such as a plastic, metals, broken crockeries, these materials does not, thermocoals, these materials does not decompose into a soil, and we cannot make the compost from these materials. Hence we can identify how we can make the compost from these materials or domestic waste in our gardens. If the garbage was found to rot completely and did not smell, mix in the soil, we can make the compost from these materials. And in some cities and towns, municipalities also provide separate dustbin for collecting the two kinds of garbage. Usually one is colored blue and another is a green. The blue bin is for the materials which can be reused again and again. Garbage is put in such bins. And in the green bins, these are the bins for collecting the kitchen and other plant and animal waste. These types of waste does not at all waste, because when we bury these waste we can make the compost or organic compost. Most of the time these burnt leaves, or sometimes farmers burn the leaves, dried leaves and husk from the part of the crop plants and in their field after harvesting. Burning of these products makes smoke, gases, and that are harmful to our health and our environment. We try to stop such practice. These waste could be converted into a useful compost when we bury these materials in a soil. कचऱ्यामध्ये तयार होणारे, कचऱ्यामध्ये असणारे असंख्य पदार्थ आपण त्याचा पुनर्वापर तयार करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये असणारा जो ओला कचरा आहे त्याचं नैसर्गिक खतामध्ये आपण त्याचे रूपांतर करू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने जो काही तयार होणारा जो कचरा आहे त्याची जर आपण विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली तर त्याच्यामधल्या बऱ्याच कचऱ्याचं रूपांतर आपण नैसर्गिक खतामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणूनच इथे या पुस्तकामध्ये 2-3 ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत. तर जो काही ओला कचरा आहे, जर समजा फळांची साल आहेत किंवा स्वयंपाकघरामधून जे बाहेर पडणारे जे वेस्ट आहे ते जर आपण कुजणारं जे मटेरियल आहे ते आपण समजा जर का जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये जर पुरलं आणि त्याच्यावरती माती जर टाकली आणि काही दिवसाच्या नंतर त्याच्यानंतर बघितलं तर तो सगळा कुजून जाईल आणि त्याचं खतामध्ये रूपांतर होतं. आणि त्याच्यानंतर असा जर दुसरा एक प्रयोग केला की काही प्लास्टिक मटेरियल आहे, थर्माकोल आहे किंवा तुटलेले जे आर्टिकल्स आहेत, क्रॉकरीज आहेत, ते जमिनीमध्ये पुरून बघितले असता आणि त्याच्यानंतर मातीचा थर जर दिला असता तर आपल्याला असं लक्षात येईल की तो जो काही कचरा आहे तो कुजलेला नाही. म्हणजे ह्या 2 ॲक्टिव्हिटीवरून लक्षात येतं की जो काही कचरा आहे त्याचं रूपांतर आहे ते आपण खतामध्ये निर्मित करू शकतो, आणि जो काही दुसरं मटेरियल आहे त्याचं गार्बेजमध्ये टाकून किंवा लँडफिलच्या एरियामध्ये राहून त्याची विल्हेवाट लावू शकतो. अशा पद्धतीने काही भागामध्ये किंवा प्रगत देशामध्ये किंवा काही आपल्यासुद्धा गावामध्ये कचरा कलेक्ट करताना, कचरा जमा करताना 2 डस्टबिनचा वापर केला जातो. एक ग्रीन बिन आणि एक ब्ल्यू बिन. ब्ल्यू बिनमध्ये सहसा जे काही मेटल्स आहे, प्लास्टिकचे तुकडे आहेत, अशा पद्धतीचा जो कचरा आहे, घन कचरा ज्याला म्हणू आपण, जो न कुजणारा कचरा त्याच्यामध्ये टाकला जातो. आणि दुसरा जो जेणेकरून त्या ब्ल्यू बिनमधला सगळा कचरा जमा करून जो काही त्याच्यातले युजफुल कंपोनंट्स आहेत ते रिसायकल करण्यासाठी किंवा त्याचं परत रियूज आपण काय करू शकतो का, अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावल्या जाते. आणि ग्रीन बिनमध्ये
हिरव्या ज्या डस्टबिन असतात त्याच्यामध्ये घरगुती येणारा कचरा, पाला पाचोळा अशा प्रकारचे जे डोमेस्टिक वेस्ट आहे त्याच्यामध्ये ते जमा केलं जातं. आणि नंतर मग त्या कचऱ्याचं ग्रीन बिनमध्ये असणारा जो कचरा आहे त्याचं कंपोस्टमध्ये, नैसर्गिक खतामध्ये त्याचं रूपांतर केल्या जातं. अशा पद्धतीने आपण ह्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावू शकतो जर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 2 डस्टबिन जर केल्या आणि प्रत्येकाने ओला कचरा आणि सुका कचरा अशा पद्धतीने वेगळा केला तरी सफाई कर्मचाऱ्यांवर येणारा जो तो ताण आहे तो सुद्धा आपण कमी करू शकतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कित्येक जे शेतकरी असतात, पिकांची कापणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये शेतामध्ये असणारा पालापाचोळा, कचरा आहे, जे काही पिकांचा जो उरलेल्या वनस्पतींचे भाग आहेत, कापणी केल्यानंतर एकत्र करतात आणि त्यांना जाळ लावतात. आणि यामुळे जो धूर आहे किंवा गॅसेस आहे जे आपल्या आरोग्याला अतिशय घातक आहेत, अशा प्रकारचे जे घातक गॅसेस आहेत ते पर्यावरणामध्ये मिक्स होतात. पण अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण रोखू शकतो, जर का हा जो पालापाचोळा कचरा सगळा जमिनीमध्ये पुरला आणि नंतर त्याच्यामध्ये ह्या पुरल्यानंतर की त्याच्यावरती मातीचे थर दिल्यानंतर ऑर्गॅनिक खतामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. म्हणूनच आपण जर ह्या कचऱ्याची विल्हेवाट आपल्याला योग्य रीतीने लावणं गरजेचं आहे. म्हणूनच कोणी पालापाचोळा जाळत असेल तर त्या जाळण्याच्या ऐवजी जमिनीमध्ये पुरणे हा त्याच्यावरती उपाय असू शकतो. घराघरामधून समजा जर का अशा आपण ही जर पद्धत अवलंबली तर आपण भविष्यामधला येणारा जो काही कचरा आहे तो आपण कमी करू शकतो. नेक्स्ट इज वर्मी कंपोस्टिंग. Plants, by supplying with them compost, we all be good friends of the plants by our we make the compost ourselves. This method of preparing compost with the help of redworms is known as a vermicomposting because earthworms are the farmer's friend. For this, one can also use green leaves, pieces of the dried stalks of the plant, husk, pieces of the newspaper, cardboards. Plastic coated paper should not be used for this purpose. Dried animal dung also can be used, sprayed over a sand or a wire mesh. Sprinkle some water to make this layer wet, but don't use excess amount of water. Do not press the layer of the waste. The layer should be kept loose and it has sufficient air and moisture. And add some amount of redworms into it. Then cover loosely with gunny bags or an old sheet or a cloth or a layer of grass. You also add vegetables and fruit waste, coffee, tea leaves remain. And do not use the waste that can contain salt, pickles, oils, vinegars or meat because it affects the health of the redworms. These things were put in the pit. Once a few days, gently mix and move the top layer of your pit. Redworms do not have a teeth. They have only structure called as gizzard. It helps for the grinding of the food materials, powder, eggshells or seashells. It also mixed into the waste. This helps the redworm in grinding their food materials. Redworm can eat food equal to its own weight in a day. Redworms do not survive in a very hot or very cold surroundings. They need moisture around it. If you take care these worms, once their number will be double. Observe this content after 3 to 4 weeks. Soil, it look like a soil like materials in a pit. Put some waste as a food in one corner. Most of the worms will shift there. And remove the compost from the vacated part of this area and dry it in the sun for a few hours. And in this way we can make the vermicompost using our farm. The part let in the pit has most of the worms in it. We can use these worms
for making another compost. This vermicompost is very useful for the plants. We use this compost in a garden or a field, in an agricultural field. In this way, our lot of money can be saved by instead of buying expensive chemical fertilizer and manure from the market. The वर्मी कंपोस्टिंग, ज्यालाच आपण काय म्हणतो, गांडूळ खत. गांडुळांना शेतकऱ्यांचा मित्र असं संबोधलं जातं, कारण जे गांडूळ असतात खत निर्मितीसाठी महत्त्वाचा त्यांचा रोल असतो. म्हणूनच गांडुळांना शेतकऱ्यांचं मित्र असे म्हटले जातात. साधारणपणे आपण ज्या केमिकल फर्टिलायझरचा, रासायनिक खतांचा शेतामध्ये वापर केला जातो, पण कचऱ्यामध्ये असणारे जे काही डोमेस्टिक वेस्ट आहे, ओल्या कचऱ्यापासून अशा गांडूळ खतांची सुद्धा आपण निर्मिती करू शकतो. घरच्या घरी सुद्धा, शेतामध्ये सुद्धा आपल्या गार्डनसाठी किंवा शेतासाठी लागणारे जे खत आहे त्याची आपण निर्मिती करू शकतो. तर मग याच्यासाठी एक टँक लागेल किंवा चौकोनी आपण जे आळं आपण ज्याला म्हणू, जमिनीमध्ये सुद्धा आपण खोदू शकतो. वाळलेल्या फांद्या आहेत, भुसा आहे, न्यूजपेपर आहे, कार्डबोर्ड आहे किंवा वाळूचा जो थर आहे त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आपण हे जे काही डोमेस्टिक वेस्ट आहे कुजण्यासाठी ते त्याच्यावरती स्प्रेड करा. पण त्याच्यामध्ये लोणची आहेत किंवा ऑइल आहे, माशांचे तुकडे आहेत, हे त्याच्यामध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्या. की जो की कुजणारे जे घटक आहेत, नैसर्गिक पद्धतीने कुजणारे जे घटक आहेत, पालापाचोळा किंवा भाज्यांचे वेस्ट मटेरियल आहे, कुठल्याही स्वरूपाचा ऑइल जाणार नाही याची काळजी घ्या. आणि त्याच्यावरती ओलसर जागा करून त्याच्यावरती पोत्याने झाकून टाका किंवा कार्डबोर्ड आहे त्याच्यावरती कव्हर करा आणि त्याच्यामध्ये जे काही गांडूळ त्याच्यामध्ये सोडून टाका त्या खड्ड्यामध्ये. आणि नंतर जे गांडूळ असतात त्यांना दातं नसतात, म्हणूनच जे काही अंड्यांचा जो वरचा जो कव्हर असतो त्याचा चुरा किंवा शिंपल्यांचा चुरा त्याच्यामध्ये मिक्स करून टाका या वेस्टमध्ये. की जे गांडूळ आहेत, रेडवर्म्स आहेत, त्यांना ते खाण्यासाठी त्याला किंवा ते जे वेस्ट मटेरियल आहे त्याला ग्राइंड करण्यासाठी किंवा खतामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांना मदत होईल. ही जी गांडूळ आहेत, खूप जास्त उष्णता असतात किंवा खूप जास्त थंडी आहे अशा वातावरणात ते जगू शकत नाहीत. त्यांना एका प्रमाणशीर प्रमाणातच त्यांना मॉइश्चरची किंवा ओलाव्याची गरज असते. आणि आपण यांची जर का व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांची संख्या एका महिन्यातच वाढू शकते. ही जी गांडूळ असतात त्यांच्या वजनाच्या इतकं ते दिवसभरामध्ये ते अन्न घेतात. अशा पद्धतीने ह्या कचऱ्याचं रूपांतर काही दिवसाच्या नंतर 3 ते 4 आठवड्याच्या नंतर हे जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं रूपांतर खतामध्ये निर्मिती व्हायला सुरुवात होते. आणि त्या खड्ड्यामध्ये मातीसारखे कंटेंट तुम्हाला दिसायला होतील. आणि नंतर हे जे खत मिळवण्यासाठी त्या गांडुळांना इजा न होता हे खत काढून घेण्यासाठी त्या खड्ड्याच्या एका टोकाला कुठला जो फूड मटेरियलचं जे वेस्ट आहे ते बाजूला टाका. गांडूळ त्या दिशेने ते वेस्ट मटेरियल खाण्यासाठी जमा होतील आणि दुसऱ्या बाजूने मग ते मातीसारखं जे काही खत तयार झालेलं आहे ते तुम्ही काढून त्याला जर का उन्हामध्ये वाळवून जर ते खत तुमच्या कुंडीमध्ये टाकण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या बागेमध्ये टाकण्यासाठी किंवा शेतामध्ये टाकण्यासाठी हे तुमचं खत हे तयार होतं. अशा पद्धतीने गांडुळांच्यापासनं आपल्या घरामधून निघणारं जे काही वेस्ट मटेरियल आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे, जे की कुजणारे पदार्थ आहेत की डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी टाकण्याच्या ऐवजी आपण असं त्याचं गांडूळ खतामध्ये रूपांतर करू शकतो. त्यामुळे आपण कचरासुद्धा आपण कमी करू शकतो किंवा जे महागडे रासायनिक खतं आपण जे मार्केटमधून घेणार किंवा त्याच्यापासून तेवढा पैसा आपण वाचवून आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने अशा कमी खर्चामध्ये अशी ही खतांची